काय चळण बॉल फिरून काढलं पाक गोव्याचा आज कुठं हाय अर्ध्याच्या आईला एकापेक्षा एक गाड्या आहेत बरं का काय पण म्हणा आणि लई कट मारते ती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. सर्वांना शुभ सकाळ. सकाळचे 5:30 वाजले जवळजवळ. ना 5:30च का नाही 6 वाजून 5 मिनटं झाली ती आणि अद्यापही आपल्या मामांचा पत्ता नाही. 5 वाजता निघायचं म्हणून मी सगळ्यांनी अल्टिमेटम दिलता. थोडा मीच 5:30 वाजले मला यायला इथं, पण 6च्या अंदाजानंच मी दिलता. तरी पण 6 वाजून गेले ती मामा आलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण चाललो आहे गोव्याला. आपल्या पाठीमागं गाड्या तयार आहेत. IVWची तयारी पूर्ण झालेली आहे आपली. पहिल्यांदाच आहे सगळ्यांचा. अभिचा तेवढा सेकंड टाईम अभि तेवढा जाऊन आलेला आहे. आम्ही पहिल्यांदाच निघालो आणि हे आपले मामा हजर झालेले आहे. तर व्हिडिओ लेट असले नाही मामा हजर झालेले आहेत आणि गाडी लावायची तयार आहे. तर आज म्हणलं घरातून नको व्हिडिओची सुरुवात. आज व्हिडिओची सुरुवात म्हणलं अभिच्या गॅरेजपासून करू. अभिच्या गॅरेजजवळ आहे आज आपण. 2 दिवसात सुट्टी गॅरेजला. काय चालू आहे. वर्कर आहेत अभिचे. तर इथनं सगळं आवरायचं आता. तुबा कुठं आहे तोंडा उजेड पडला पाहिजे. हे आमचे प्रो रायडर फॅल्कनचे डिझाईनचे हेल्मेट घालून आलेले आमचे प्रो रायडर. सगळ्यात उशिरानं आलेले आमचे प्रो रायडर. चष्म्या दुखायत मामा. तुम्ही इथंपर्यंत आलात कसं मी म्हणतो दुखाय असताना. त्या सगळ्यांच्या गाड्या इथं लागलेल्या आहेत. एका लाईनीत रस्ता आम्ही पॅक करून ठेवलेला आहे. अजून सूर्योदय व्हायचं आहे. सूर्योदयाला जरा टाईम आहे. सगळ्यांची तब्येत गारडलेली आहे. कोणच म्हणजे असा तरतरीत राहिलेला नाही. सगळी गारडल्याची सकाळचं दुःख अंगावर पडून. तर इथनं ओळखायचं आहे. वाटेताने आपलं बोलणं होईलच. संध्याकाळ असल्यामुळं मी काय म्हणजे उजेड न पडल्यामुळं मी काय जास्त रेकॉर्डिंग गाडी करत बसणार नाही. हां दिवस उगवल्या बघू. आणि आपला रूट असणाऱ्या गोव्याला जाण्यासाठी अनुस्कुरा मार्गे ओनी ते डायरेक्ट 66 नंबरचा हायवे पकडून मुंबई गोवा कोकणातील हायवे धरून जायचं सरळ. आणि आपला IVW आहे वॅगाटर बीचला. आपला पहिलाच अनुभव आहे. आपला म्हणजे सगळ्यांचाच पहिला अनुभव आहे अभिचा सोडून. अभि फक्त जाऊन आलेला आहे. काय एक्सपिरियन्स राहील, किती मजा येईल ही तुम्हाला पुढं कळेलच व्हिडिओमध्ये. तर उशीर नको करायला. न पहिलं निघू. हा गार लागते. अजून ग्लोव्ज वगैरे घालायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ठरलं देवदर्शन घ्यायचं आणि मग निघायचं. नानाची लाईट म्हणजे लाईट आहे राव. डोस का आलतंय लाईटचा उजेड बघून. श्री अंबाबाई चांगलं सर्वांचा प्रवास सुखात आनंद राहू दे तुझ्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. मित्रांनो सध्या पोचलोय आमिनी घाटात. इतक्या भयंकर धुक्यातनं गाड्या आणल्या का नाही. पाय हेल्मेटचा वायझर पूर्ण पावसात भिजल्या का तो वल्ला चिप्प झालाय. जॅकेट विकेट असं ओलसर झालंय. पॅन्ट तर भिजल्या तर जमाय. एवढं बेकार वाटतंय का नाही. भयानक धुक्यात भयानक. मित्रांनो सध्या पोचलेला आहे अनुस्कुरात. आणि भयानक अशा धुक्यातनं बाहेर आली. अक्षरशः इतकं धुकं बघायला मिळाले ते आत्ता येस्तवर. वाईट धुकं. आत्ता कॅमेरा चालू केला मी गोप्रो. आणि त्या धुक्यानं एक बॅटरी ड्रेन पण झाली पूर्ण 100%. तर नवीन बॅटरी टाकल्या. पॉवर बँक लावून बॅटरी लावलेली आहे चार्जिंगला. तर आता निघायचं. 9 वाजून 10 मिनटं झाली ती. आमची अपेक्षा होती की 8 वाजायच्या आत हायवेला काय पण करून टच करायचंच. पण काय धुक्यांनी काहीच चालून दिलं नाही. 4थ्या याच्यावर गाडीच नाही तर 30, 40, 50 कसं तरी 60 पर्यंत गाडी जायची.
परत लगेच कंट्रोल करून मागे आणायला लागायचं. भयानक दुःख. पुढलं काही दिसायचं नाही. 10-15 फुटाच्या पुढं काही दिसतच नव्हतं. शेवटी कॅमेरा वगैरे सगळं बंद करून ठेवले आणि हे वायझर वगैरे सगळं ओल्लं झालं. जॅकेट ओल्लं, पॅन्ट ओल्ली धुक्यानं. असं वाटायला लागले पावसात राईड करायला लागली. हिवाळा चालू झाला नाही तर डोंगरावरचं गवात वाढून गेलं. काय हा अनुस्कोरा घाट होता. आम्ही बरकीला आलो तेव्हा हिरवा 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 कार. आता सगळा पिवळा जरत झालाय. आता मस्तपैकी सूर्य बाहेर आलाय. धुकं कमी झाली ती. लवकरात लवकर हायवे टच केला एकदा की मग स्पीडचं काय टेन्शन नाही पुढं जाऊन. मग आपोआप किलोमीटर्स कमी होत जातात लवकरात लवकर. आता असं टर्निंगमध्ये वगैरे इकडे तिकडे जरा स्लो जाणार. हे आमचे प्रो रायडर नाना लागलेत शूटिंग करायला मोबाईलवरती. हो रस्ता खचलाय आता लय माग आहे. त्यांना कसं सांगायचं. ओनी 33 किलोमीटर आहे अजून इथनं. आम्ही म्हणतो 20 किलोमीटर असेल पण भरपूर लांब आहे ओनी अजून. सध्या पोचलोय आपण ओनीवरती. पाठीमागे तिथं हायवे आणि आपण बसलोय नाश्ता करायला. पोहे मागवल्यात. आपल्या गावचे शिराळचे कांबळे सर गाठ पडले. त्यांनी नाश्ता दिलेला आहे आणि त्यांना शाळेत जायचं होतं त्यामुळे ते काय थांबले नाही. आणि इथनं गोवा बरोबर 170 किलोमीटर आहे. 2-2.5 तासाचा फक्त प्रवास बाकी आहे. ही बांधून घेऊया का? पार्सल बांधून घ्यायचं असलं लागलं सांगा. पोहे खतरनाक झालेत. हां मस्त झालेत पोहे. पोहेची टेस्ट एक नंबर. आम्ही जरा शिरा खाऊन बघतोय आता. खावा शिरा खावा. बांधून घ्यायचा असला बांधून घ्या कारण ओव्हरलोड नाश्ता आलेला आहे. सरांनी नाश्ता पाणी सांगून इथनं गेले ते काही थांबले नाही खायला. तर आवरायचं आता इथनं नाश्ता पाणी आवरायचं आणि लवकरात लवकर आपण गोव्यात IBWला पोचायचं. तिथं जाऊन रूम वगैरे चेक करायचे. अजून टेंट आहेतच की हो. टेंट आहेत पण टेंट लावायची जागा नाही भेटली तर रूम चेक केल्या पाहिजे. तेवढ्यासाठी आपल्याला वेळ दिला पाहिजे पुढे जाऊन. त्यामुळं 2-2.5 तासाचा प्रवास आहे. नाश्ता करू. पूर्ण झालेलं IBWला. यावर्षी 10वं वर्ष आहे त्यांचं. मस्त जाम गर्दी झाली आहे यावेळी. आपलं पहिल्याच टाईमचं आहे. जायचं करत 2 वर्ष गेली. 1 वर्ष गेलं त्या लॉकडाऊनमध्ये आणि 1 वर्ष लॉकडाऊन संपत आलेला असताना त्यांनी लोणावळ्यात घेतलेलं 1 वर्षाचं IBW. तिथं पण काय जाता आलं नाही. यावर्षी काय पण करून मॅनेज होत नसताना मॅनेज करून जायची वेळ आलेली. आणि खरं सांगायचं म्हणजे एकतर मी नाही म्हणून सांगितलेलं IBW जायला. तरी पण मामा काका नाना तिने जिकिरी करून तयार केलंच मला. चला म्हणलं जाऊया. पण म्हटलं गाडी नको घ्यायला. एकतर मी येणारच नव्हतो तरी पण येतोय पण गाडी राहू दे असं ठरलं पहिल्यांदा. ते पण पुढं जाऊन कॅन्सल झालं. आपली गाडी घेणे म्हणजे मीच ठरवलं ती. कारण सगळ्यांचं सामान आहे. सगळ्यांच्या गाडीवर पाठीमागं सामान बांधलेलं आहे. एक पण गाडी रिकामी नाही. उगाच म्हटलं आणि डबल सीट असली की त्रास होतो. गाडी चालवाय भरपूर त्रास होतो डबल सीट असली की. त्यामुळे उगाच आपल्यामुळं दुसऱ्यासनी त्रास देण्यापेक्षा म्हटलं आपण आपली गाडी घेऊ. काय त्याला 2 दिवसांची तर गोष्ट आहे. कसं तरी मॅनेज करूच असं ठरवून बाहेर पडलो बघा अक्षरशः शेवटी. पण असं जे होतं आहे तेच चांगल्यासाठीच होतं आहे. विधी लिखित असते. आपण IBWला जाणार नाही जाणार. कॅन्सल होतं आहे नाही होतं आहे. वेळ जुळून येते राव.
एवढं 3 वर्ष मागं लागून लागून आत्ता 2023ला शक्य झालं माझं IBWला जाणं. आणि हां, इथनं मागं जर IBWला मी गेलो असतो तर एकटाच गेलो असतो, कारण त्यावेळी मी एकटाच राईड करायचं, माझ्यासोबत कोण नसायचं. कायम कुठं पण फिरायचं असलं एकटं फिरायचं. ही नंतर यावर्षी ग्रुप तयार झाला आहे. बेळगाव वेंगुर्ला कॉर्नर क्रॉस करून गोव्याच्या दिशेने आपण पुढे आलेलो आहे. फक्त आणि फक्त 75 किलोमीटर गोवा राहिलेला आहे. इथं तोपर्यंत कशाचं काम चालू आहे? पुलाचं काम चालू आहे वाटतं. हुडी बाबा, मोठ्याच्या मोठ्या 2-2 क्रेन लावून पुलाचं काम चालू आहे इथं. वाह मित्रांनो, जस्ट 66 नंबरचा हायवे आपण सोडून आज सिटीत आलेलो आहे, म्हापसा रोडला. तर इथनं टोटली 12 किलोमीटर वॅगटर आहे. IBWचं जिथं कॅम्प लागलेला आहे ते ऑफिशियली नॅव्हिगेशन सिस्टमला ॲड करून ठेवलेलं आहे. तिने डायरेक्ट IBW टाईप केले की जाग्यावर सोडतं आहे मॅप नेऊन. ते एक भारी केले. तर इथनं 12 किलोमीटर आहे फक्त, पण सिटीत असल्यामुळं जरासं ट्रॅफिकचा इश्यू आहे. बघून बाहेर जावा आयशा. आता मॅप आपल्याला 100% गल्लीबोळातनं करत नेणार. आणि गोव्याच्या गल्ल्या काय सांगायचं तुम्हाला, काय चळण बॉल फिरून काढलं पाक गोव्याचा आज. शेवटी आत्ताशी पोचलो वॅगाटर बीचला. फक्त आता कॅम्पेन कुठं लावलं आहे IBWचं जरा बघितलं पाहिजे. 600 मीटरवर तर सांगत्या गुगल माता. स्पीड ब्रेकर ही स्पीड कमी आणि कंबार जास्त तोडत्या. कुठं आहे अर्ध्याच्या आईला एकापेक्षा एक गाड्या आहेत बरं का, काय पण म्हणा. आणि लई कट मारते ती याला, पडली म्हणजे आपल्याला कळणार आहे असं. इथे टी शर्ट घालून आमची रूमची सेटलमेंट झाली, आम्ही पण तीच करणार आहे. शर्ट घालूनच फिरायचं आहे परत. गाय उभं राहायला का नाही तर लाल भडक मॅपला रेस दाखवते.